इलेक्ट्रिकल सर्किटचे गुणधर्म तपासणार आहोत। सिरीज सर्किट म्हणजे ज्या सर्किटमध्ये रेजिस्टन्स हे साखळी पद्धतीने जोडलेले असतात। पहिल्या रेजिस्टरचे दुसरे टर्मिनल दुसऱ्या रेजिस्टरच्या पहिल्याला जोडलेले असते, दुसरे टर्मिनल तिसऱ्याच्या पहिल्याला जोडलेले असतात, पहिल्या आणि तिसऱ्याचे टर्मिनल सप्लायला जोडलेले असतात। सिरीज सर्किटमध्ये करंट हा सप्लाय करंट आणि प्रत्येक रजिस्टरमधून वाहणारा करंट हा सेम असतो। प्रत्येक रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप हा रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूनुसार व्हॅरी होत असतो। सप्लाय करंट हा सेम असतो, त्यामुळे सप्लाय करंट इज इक्वल टू I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू I3 असते। आणि व्होल्टेज प्रत्येक रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप हा ओहमच्या लॉनुसार V इज इक्वल टू IR नुसार करंट सप्लाय करंट इज इक्वल टू IR1, सेकंड रजिस्टरचा IR इज इक्वल टू RS2, थर्डचा R3 आणि सप्लाय व्होल्टेज इज इक्वल टू तिन्ही रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा V1 प्लस V2 इज इक्वल टू V3 असते। Vs इज इक्वल टू V1 इज इक्वल टू V2 प्लस V3 येते। त्याच्यानुसार V1 इज इक्वल टू IR1 आहे, V2 इज इक्वल टू IR2 आहे आणि V3 इज इक्वल टू IR3 आहे। आणि Vs इज इक्वल टू I आणि सिरीज रेजिस्टन्स आणि हा सगळ्यांचा सप्लाय करंट आहे। मग ह्याच्यामध्ये जर आपण I कॉमन असल्यामुळे आपण I कॉमन काढला, R1 इज इक्वल टू R2 अधिक R3 आणि सिरीज रेजिस्टन्स करंट सेम असल्यामुळे RS इज इक्वल टू R1 इज इक्वल टू R2 अधिक R3। म्हणजे सिरीज सर्किटमध्ये तिन्ही रेजिस्टन्सची बेरीज इज इक्वल टू संपूर्ण रेजिस्टन्स येत असते। सिरीज रेजिस्टन्सचा वापर आपण फ्यूज जोडण्यासाठी, तसेच ओव्हरलोड कॉईल जोडण्यासाठी किंवा कमी व्होल्टेज रेटिंगचे लोड हाय व्होल्टेजला जोडण्यासाठी, तसेच सजावटीचे जे ॲमेचर लॅम्प असतात ते जोडण्यासाठी करत असतो, किंवा ॲमीटरने करंट मोजण्यासाठी आपण सिरीज सर्किटचा वापर करत असतो। त्याच्यानंतर व्होल्टमीटरमध्ये मल्टिप्लायर जोडण्यासाठी आपण सिरीज सर्किटचा वापर करतो। आता आपण सिरीज सर्किटचं प्रॅक्टिकल लॅम्पच्या साहाय्याने पाहू। सप्लाय चालू करूया। तर हे सिरीज सर्किट कंप्लीट झालेले आहे, कारण मधील हे लॅम्पची वॅटेज जास्त असल्यामुळे ह्याचे व्होल्टेज ड्रॉप कमी आहे ह्याच्या अक्रॉसचा। आपण चेक करूया। ह्याच्या अक्रॉस 19 व्होल्ट ड्रॉप आलेला आहे, ह्याच्या अक्रॉस 190च्या आसपास आहे आणि ह्याच्या अक्रॉस 22 व्होल्ट। प्रत्येकाची रेजिस्टन्स व्हॅल्यू वेगवेगळी असल्यामुळे वेगवेगळा व्होल्टेज ड्रॉप तयार झालेला आहे आणि ह्या तिघांची बेरीज केली तर तो सप्लाय व्होल्टेज बरोबर येतो।